मी अनेक पर्याय केले, अनेक डॉक्टर केले, अनेक हॉस्पिटल केले, पण आजार थांबण्याचं नाव घेत नाही मित्रांनो. याच्यासाठी काही नैसर्गिक पर्याय आहे का? नक्कीच मित्रांनो, पर्याय आहे. आणि हा पर्याय म्हणजेच सुपर फूड, ज्याला म्हणतात जीवन संजीवनी स्पिरुलिना. हे सुपर फूड जर तुमच्या आयुष्यात उतरले मित्रांनो, तर 100% आयुष्य सार्थकी लागल. जे आज ॲलोपॅथिक गोळ्यांतून वाचण्याचा पर्याय शोधताय किंवा आजारातून मुक्त होण्याचा पर्याय शोधताय, पण तो पर्याय मिळत नाही. लाखो रुपये खर्च करताय, पण शरीराची जी काही हिळसण चाललेली, जो काही त्रास होतोय, यातून मुक्त व्हायचं असेल तर मित्रांनो, पर्याय तुम्ही अवलंबला पाहिजे. त्यासाठी दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करा, कॉल करा, व्हिडिओ आपल्या मित्र परिवारांपर्यंत शेअर करा, व्हिडिओ कंटिन्यू करा. धन्यवाद. पहिले मॅडम परत मागवावं लागतंय का? मी म्हणलं आणखी 15-20 दिवस जाते म्हणलं. काय त्रास होता त्यांना? तिला दम होता सर, बीपी होत आहे, शुगर आहे आणि एवढं मोठं घर आहे, तिला चढून खाली वरती कधी जाता येत नव्हतं तिला. बर 15 ते 20 दिवसात सर ती एवढी झाली. आता ती ह्याला गेली, औरंगाबादला गेली फिरायला. नाही, जावायला बरं नाही म्हणले, लिव्हर खराब म्हणजे झालाय. फिरायलाच गेली म्हातारी असं म्हणायचं ना. हा, फिरायलाच गेली म्हातारी. बघा की सर, बघा तुम्ही बऱ्याच तुमच्या गोष्टी दिला. कंट्रोल मध्ये त्यांच्या येऊन गेल्या. बऱ्याच गोष्टी कंट्रोल मध्ये येऊन गेल्या ना. हो, तिच्या बऱ्याच नाही. तिची ना वरती चढून जात नव्हते. तर तिचं किती 3 मजली घर आहे ना. तिची सून तिला चहा खाली, जेवण खाली, सगळं खाली असायचं तिचं. तिथून इथून एवढं चालत. आता ते बाजूलाच माझं पण घर आहे ना. त्या दिवशी 2 डब्या घेऊन चांगलं तर चालत आली मी. मला एवढं कसं काय मावशी चांगलं चालत आला? अहो, मी आता 15 दिवस नाही ना, तुमची माझी भेट होणार नाही म्हणून विचारायला आले म्हणले. मी म्हणलं 15-20 दिवस जाते आणखीन. म्हणलं टेन्शन घेऊ नका. नाही, मग ते जर माझ्या संपल्या तर मी 4-5 दिवस लागते ना म्हणली परत यायला. मग ते सुनेला मागवायला सांगा बघा. मी म्हणलं सांगते. गेल्या वर्षीच तुम्हाला म्हणलं होतं की म्हणलं ऍड्रेस ते टाकून पाठवले की ते पाठवतात म्हणलं, तुम्ही टेन्शन घेऊ नका म्हणलं. भरपूर फरक पडला सर तिला. बरं ना, चांगलं आहे ना. किती वय आहे त्यांचं? असेल 75च्या पुढे असेल तिचं. बापरे, 75 तरी म्हातारी आता या गोळ्या जरी घेतल्या ना 10-20 वर्ष कव्हर करेल. हा, कव्हर करेल. नाही म्हणली, मला देवासारखं भेटलात म्हणले तुम्ही. आणि त्यातून म्हणले कोणाचं म्हणले स्वतःच मागवलेलं कोण देत नाही हो म्हणले ताई म्हणले. नाही, आता तुम्ही आधारात तुम्ही त्यांना देऊन टाकल्या, त्या कव्हर झाल्या. तुम्ही तशाच, तुमचं येणंही होईना काही होईना. येणंही होईना, सगळं माझं हेच होईल. मिस्टरांचं पण त्यांनी पण म्हणलं म्हणजे फरक पडले मला. थोडी सूज आहे नॉर्मल, म्हणजे असं दरदरपणा यायचं, ते एवढं ताप पण कमी पडले. काय होतं म्हटले? सूज म्हणजे थोडीशी सूज आहे का, सूज कमी पडले. भरपूर यायची ना. कशाला सूज यायची? पायाना, तोंडाला. आता ना ते तुमच्याकडून घेतल्यात ना गोळ्या, मी माहिती आहे ना तुम्हाला. हो, आहे ना, नंबर 7 माझ्याकडं. पण तुम्ही काय सुजलं मला तेच कळालं नव्हतं ना. तर ते मग म्हणजे माझी कमी पडले सूज, पण थोडीशी असं गोट्याने. नॉर्मल राहील ना. आता किती दिवस झाले घेऊन? आता 15 दिवस झाले, 15-16 दिवस झाले. मग काहीच नाही ना, खूप कमी झालंय ना. आणि अजून काय त्रास होत दुसरा? त्रास म्हणजे काय, अशी कधीतरी ऍसिडिटी होते. बाकी दुसरं काही नाही, व्यवस्थित आहे. म्हणजे असं ना ताप बीप कमी पडले, कधीतरीच येतो असं, म्हणजे केव्हा तरी होईल ना. आत्ताशीच 15 दिवस झाले. 3 महिन्यात घेतलंय का 2? 3 महिन्याच आहे ना. 3 महिन्याच सर, पण ती मोठी बॉटल मधले 2 घेते ना मी. काय किती मधलं घेतलं होतं? 3300च. मग सिबॉक्टन 2 आणि त्या स्पिरुलिना 2 घ्यायचे आहे ना. अच्छा, तर मग ते आता कॅप्सूल पुरेल का 3 महिने? ते कॅप्सूल 2 महिन्याचे आहे, स्पिरुलिना 2 महिन्याच्या. मग आता तुम्ही एक घेता दोघींमधली? दोघींमधली एक घेते आणि कॅप्सूल 2 घेते. कॅप्सूल संपल्यानंतर ह्या 2 करायच्या. 360 आलेल्या आहे सगळ्या. हो काय, मग कॅप्सूल संपल्यानंतर ह्या 2 करायच्या का? हो, चालेल. मग म्हणजे मग वाटलं तर काही परत मागवायचं का? घेत राहायचं. सप्लिमेंट आहे ते काही औषध नाहीये, लक्षात घ्या. पण बॉडीला त्याची गरज आहे, आपल्याला न्यूट्रिशनची खूप गरज आहे, ते मिळत नाही. आणि ते न मिळाल्यामुळे सगळे प्रॉब्लेम चालू होता. म्हणजे ज्याला सेफ्टी जगायचंय, डॉक्टर विरहित जगायचे, पुनरुपी कुठला प्रॉब्लेम येऊ द्यायचा नाही, ते आता माझ्याकडे 90% प्लस मध्ये कस्टमर आहे. कधी स्पिरुलिना कधी कधी रेग्युलर घेता, कधी कधी सिबॉक्टन घेता,
सेफ्टी म्हणून शरीराला 2 ग्रॅम न्यूट्रिशन या ऍडिशनल गेले पाहिजे. आपल्याला डेली लागतात 5 ग्रॅम न्यूट्रिशन, पण ते आपल्या अन्नातून हे फास्ट फूड वगैरे केमिकल युक्त सगळे पदार्थ आपण खातो, हायब्रिड खातो, त्यातून मिळत नाही ना. म्हणून मग ऍडिशनल आपल्याला सपोर्ट पाहिजे की जेणेकरून इम्युनिटी स्ट्रॉंग राहते, शरीर मजबूत राहतं, शरीरामध्ये गेलेले विषारी घटक डिटॉक्स होतात, नसा क्लीन होतात आणि डॉक्टरची गरज पडत नाही. मग ॲलोपॅथिक गोळ्या खाऊन खाऊन ते पुरं त्रास करून घेतल्यापेक्षा सपोर्टिव्ह म्हणून काहीतरी पाहिजे असं म्हणून ते वापरतात. असं तेच मी तुम्हाला कॉल करणार होते पण मला वेळच भेटला नाही. नाही, काय अडचण नाही. तुमचा प्रॉब्लेम बऱ्यापैकी सॉल्व्ह झाला आणि बाकी राहिलेला तो पण होऊन जाईल. तेच म्हणते सरांना फोन कर. माझी पोचली बघा, पण 10-12 दिवस झाले होते ना. मग तुम्ही न वापर करता त्यांना दिली का? त्यांना दिली. तिला दम खूप होता, ती माझ्या ऑर्डरची वाट बघत होती. मी तुम्हाला विचारले बघा, म्हणजे हे 2 आपले वेगवेगळे हे आलेले आहेत. मग ती म्हणली नाही, मला खूप त्रास व्हायला लागलाय, तुम्ही नंतर ऑर्डर करा. मग माझ्याकडे पैसे नसल्यामुळे मी ऑर्डर केले नाही. त्यांना देऊन टाकलं. त्यांना काय देऊन दमाचा टाकलं. त्रास होता? दम खूप आहे तिला, शुगर आहे, बीपी आहे. अच्छा, किती दिवस झाले घेऊन आता? 10 दिवस झाले की. अच्छा, 10 काय दिवस झाले चालू. इम्प्रुव्हमेंट वाटते का? हो, भरपूर आहे. आता फिरायला लागली. ती बाजूच्याच बंगल्यामध्ये राहते, इथून जवळच आहे. अच्छा अच्छा. म्हणजे दम पण कमी आला असेल, शुगर बीपी कंट्रोल आला. शुगर बीपी, थोडं वेट आहे 65-70 एज आहे तिचं. त्यांना पण म्हणा आता कंटिन्यू चांगलं करा म्हणा. झालं. तेच कारण ना, मला एवढे फोन सगळे लावून प्रॉब्लेम देते. ना, शरीराचं पोषणच नाही आणि विकनेस वाढत गेला, वेट वाढत गेला का जागीच बसावं लागेल त्यांना. तिच्या सुनेला म्हणलं, नंबर पण दिले, कॉल करा म्हणलं तुम्ही कंपनीला. नाही हो मॅडम, आता तुम्ही एवढं मेडिकलचे एवढं आम्हाला समजावून सांगितलं आणि वेगळा कॉल करून नाही ऑर्डर मागवायला तुम्हाला इथं कॉल करावाच जाऊ दे, लागेल. सुधारणा आली ना त्यांना. सुधारणा आली, चांगलं ठीक आहे, झालं. चालेल. तुमचा ऍड्रेस टाकून ठेवा मला, नाही तर जर 2 दिवसात तुम्ही येताल तर मग घेऊन जा इथून, काही प्रॉब्लेम नाही. तेच तिकडे आल्यावरच घ्यावं म्हणून मी थांबले होते. तुम्ही आता तर यायचं नियोजन करा. ठीक आहे, सगळं सेटलमेंट करून देतो, अग्रीमेंट करून देतो तुम्हाला. त्या हिशोबाने तुम्ही जावं, मग पुढचं करता येईल आपल्याला. ठीक आहे. हो सर, चालेल. मुलाचं डिसिजन घ्या आणि कधी यायचं ते बघा तुम्ही मग. हो सर, चालतंय. ओके, चालेल, धन्यवाद. त्यांचं पण त्या म्हणलं की मला काय काम ते करायचं जमत होतं, उभं राहायला जमत नव्हतं. पण म्हणलं की आहे फरक. त्या म्हणलं की 8 दिवस लागतील फरक पडायला सुरुवात. पण म्हणलं मला 3 दिवसापासून फरक जाणवायला लागला. हो, जाणवतो ना. शरीर त्यांचं लवकर ऍक्सेप्ट केलं त्यांनी ना, 8 दिवसात 15 दिवसात बऱ्यापैकी रिझल्ट दिसतात. पण जे लॉंग टाइम घेतं ना, हो आयुर्वेदिक, हे लॉंग टाइम घेत राहिलं ना तर पूर्ण बॉडी क्लिअर होऊन जाते ना. बर, हे सगळे मी प्रॉब्लेम. तिच्या घरी गेली ना की एक फोन लावते तुम्हाला. ओके ओके, चालेल, काही प्रॉब्लेम नाही. बाकीचं सगळं व्यवस्थितशीर आहे. म्हणजे काय काय आटोक्यात आलं? गुडघे आटोक्यात आले, कंबर आटोक्यात आली, पोट मस्त व्यवस्थितशीर साफ होते. ऍसिडिटी पण गेली. ऍसिडिटी चालली आता कमी कमी होत. नाही, हे आता हे जोपर्यंत तुमच्या ताटात आहे ना, तोपर्यंत तुम्हाला दवाखान्याची गरज नाहीये. आलं लक्षात? आता नाही, मला हे चालू ठेवणं सतत, हे बंद नाही करायचं मला. म्हणजे तुम्हाला त्रासच नाही काही, हे घेतलं ना, नाही, काहीच नाही त्रास, बिलकुल सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह. आणि जो दवाखान्यात तुमचा अधून मधून काही प्रॉब्लेम आले खर्च होतो वर्षाकाठी 10-5 हजार, बरोबर? त्याच्यापेक्षा याला 5,000 खर्च करा ना. निरोगी लाईफ. गणित माझं तेच गणित आहे. शरीराला जे काही लागतंय ते तुम्हाला सगळं यातून मिळतं, त्याच्यामुळे काही करायची गरज नाही. सर्व भेटते मला, ऊर्जा चांगली आहे, सगळं चांगलं आहे. बाकीचा कोणताच प्रॉब्लेम नाही सर. आपण जे होते ते तसं क्लिअर झाले ना आता. हो, ते प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह झाले. मग आता काय